पामर जिते शेष तो ही श्रमला कैसी अगम्य लीळा उखळासी बांधताना काय शोधसी नकळे उखळासी बांधताना काय शोधसी नकळे बांधून नको आई दुख पेल हात कुवळे बांधू नको आई दुख पेल हात कोवळे बांधून घे स्वतः जो बांधून घे स्वतः जो बंध मुक्त सक आम्ही काय पामर जिते शेष तो ही श्रमला अगम्य लीळा तुमचे हो नंद लाला मी काय वर्णो पामर जिते शेष तो ही श्रमला कैसी अगम्य लीळा परब्रह्मणी विकारे गोपेश नाथ आवे परब्रह्म निर्विकारे गोपेश ना करावे तयाला खेळणी त्वरे पळावे मन जो मुनी तयाना छळणी त्वरे पळावे तृप्त नित्य काय वर्णु पामर जिते शेष तो ही श्रमला कैसी अगम्य लीळा तुमचे हो नंद लाला मी काय वर्णु पामर जिते शेष तो ही श्रमला कैसी अगम्य लीळा का भूख लागे तो के इसको निघेसी पोहे भूख लागे तो के इसको निघेसी पोहे अश्रुबिंदू गळते सुदाम पाहे अदृष्टी अश्रुबिंदू गळते पूर्ण परिवार लक्षात राहिला पाहिजे ना. परिवार एकत्र येईल ना ते जावं येईल.
एकदम मधात बसा आणि खाली वर सगळे जण कुठले राहतं कसं तरी मदत घुसावता येतो ना. अरे देवपूजेला आहे. तुम्ही मी देवपूजा टाकून जा देवपूजा आली म्हणजे बाकीचे कोण तुला धरता येईल का 2 मिनिटं? ये ना त्यांच्या बरोबर मी राहतो ना इकडे. आता हे धर इकडे, आता मी तिकडे होतो ना, हे धर ना असं. तू तर दिसतच नाही रे. सर्वांना मी पकडतो, मलाच कोण नाही पकडत. असं करावं लागतं एखाद्याला. त्यांची सुद्धा पदयात्रा असते, दरवर्षी त्यांची सुद्धा पदयात्रा असते. त्याचप्रमाणे या आपल्या पदयात्रेकरता आजची प्रमुख उपस्थिती आहे लिंगा निवासी आदरणीय श्रद्धेय परमपूज्य जितेंद्र मुळीदादा जावळेकर यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा, कारण की ते सुद्धा आजचे प्रमुख पाहुणे आहेत. सर्वांचं स्वागत होत आहे. इथे नाव घेण्याची आवश्यकता नाही आहे. सर्वांद्वारे त्यांचे जे कार्यकर्ते मंडळी आहे, घरची सर्व कुटुंबातील मंडळी आहे, त्यांच्याद्वारे सर्व साधू संतांचं आचार्य कन्यांचं स्वागत होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. नागपूर जिल्ह्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे नागपूर जिल्ह्यातून कुणाचीच पदयात्रा जवळपास निघत नाही, आणि जी निघते तर ती मौदा, नागपूर ते मौदा ही दरवर्षी वसंत पंचमीला त्यापुरती तेवढ्या पुरती निघते. आणि त्याच्यामुळं ही आदरणीय श्रद्धेय या पदयात्रेचे संयोजक यांच्या असं मनात आलं की नागपूर जिल्ह्यातून कोणाची पदयात्रा निघत नाही, आणि सर्व पदयात्रेचे लोकांचे ज्या काही पदयात्रा महाराष्ट्रात आहेत त्यांचे पदयात्रेचे रूप ठरलेले आहेत. ज्याप्रमाणे सालबर्डी ते काटोल आहे ती मेन रोडने पदयात्रा जाते, आणि आपल्या धर्माचा प्रचार ज्या ज्या गावामध्ये धर्माची घरं आहेत ती रूटवर नाही आहेत, रूटच्या बाहेर आहेत, आणि त्या गावामध्ये कधी पदयात्रा जात नाही, आणि त्या गावामध्ये पदयात्रा जाऊन आपल्या धर्माचा प्रचार प्रसार व्हावा याकरिता त्यांचा हे महत्वाचा त्या उद्देश आहे की सर्व गावामध्ये पदयात्रा जाऊन सर्व लोकांना त्याचा लाभ व्हावा. आज ज्याप्रमाणे या गावात पदयात्रा आली, प्रथमतः पदयात्रा आली, कारण की प्रथमतः पदयात्रा ज्या गावात जाते त्या लोकांना अत्यंत आनंद असतो. कारण की ज्याप्रमाणे आपल्या घरी एखादा पाहुणा एखाद्या वर्षातून एक वेळा येतो, आणि जवळचा पाहुणा असला किंवा मुलीकडचा असला आणि सासरे जावई असले तर त्या घरच्यांना खूप आनंद होतो. त्याप्रमाणे या ज्या ज्या गावामध्ये ही पदयात्रा पहिल्यांदा गेलेली आहे त्या त्या गावांचा, त्या त्या भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पदयात्रेला मिळालेला आहे. त्यांना खूप आनंद झालेला आहे, आणि आज सुद्धा या पूर्ण परिवारात खूप आनंद झाला. आम्ही जेव्हा नियोजनाला आलो त्यांनी तेव्हा सुद्धा सांगितलं की माझ्याकडेच जेवण राहील. एवढे जरी त्या गावात घर असले, 50 जरी घर असेल तरी जेवण हे भोजन हे आमच्या घराला या ठिकाणीच राहील. बाकीची व्यवस्था बाकीचे महानुभाव पाहतील. आणि त्यामुळे त्यांचा जो भाव आहे, आणि मगापासून त्यांचा भाव दिसला तर त्यांचा भाव हा खूपच चांगला आहे, आणि त्यामुळं आज ही पदयात्रा या ठिकाणी आलेली आहे. तर मी स्वागत समारंभ या ठिकाणी आता संपत आलेला आहे. तर आपण प्रवचनाला सुरुवात करणार आहोत. सर्वात प्रथम आजच्या या कार्यक्रमाकरता उपस्थिती मी दर्शवतो. आजच्या या कार्यक्रमाकरता जी काही मंडळी इथे आहेत त्या संयोजक मंडळीचं मी पुनश्च तुम्हाला सांगू इच्छितो, कारण की पदयात्रेच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. चक्रधर स्वामी की जय. पदयात्रेच्या व्यतिरिक्त भरपूर पाहुणे मंडळी, आमंत्रित पाहुणे मंडळी, बाहेरगावून आलेली पाहुणे मंडळी या ठिकाणी दिसत आहे. त्याचप्रमाणे गावात मला वाटते 40 ते 50 घरं आहेत.
आपल्या महानुभावाची 40 ते 50 घरं या गावामध्ये आहे, परंतु त्या मानानं मला या ठिकाणी त्या गावातील उपस्थिती दिसत नाही आहे. तरी सर्वांनी जी गावात मंडळी असेल, ज्यांना ऐकू जात असेल आता, त्या सर्व भाविक मंडळींनी, जे पंथीय मंडळी आहे, महानुभाव धर्माचे आहे, त्या सर्वांनी, गावातील सर्वांनी या ठिकाणी यावं. कारण की तुमची उपस्थिती इथे दिसत नाही आहे, त्या मानानं तुमची उपस्थिती दिसत नाही आहे या ठिकाणी. सर्व पाहुणे मंडळी भरपूर प्रमाणात दिसत आहे. आणखी भाऊ कोण सापडत पन्नास घरं नाही आहे, जास्तीत जास्त 30 घर आहे. कारण की गेल्या 12 वर्षाच्या अगोदर या ठिकाणी श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला परमपूजनीय आदरणीय सज्जन महंत लिंगा येथील मोठे बाबांच्या उपस्थितीत या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही जे म्हणता कोणीच उपस्थित नाही, कमीत कमी 30 घरातले कमीत कमी 20-25 जण या ठिकाणी उपस्थित आहे. महिला मंडळ नाही आलेला आहे ना, ह्या सगळ्याच्या मागच्या जे सुद्धा आमच्या सर्व धर्म भगिनी आहे. श्री चक्रधर स्वामी जय, श्री गोविंद प्रभू महाराज की जय. बाबाची इच्छा होती की श्रीकृष्ण मंदिरामध्ये चालावं. त्या ठिकाणी मी हजरच असतो. कधी काळी आमच्या या पदयात्रेत श्रीमंत बाया आहे, पण ह्या काय चालू शकतात काय? नाही चालू शकत. यांना कोण चालू घेणार आहे? परमेश्वर. आजही परमेश्वर आज सध्या हजर आहे. कधी काळी स्वामी श्री चक्रधर महाराज आमच्या पदयात्रेत अशी आर्त असते मंडळी की कधी काळी परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज उत्तरापंथी आहे. कधी काळी कोण्या जीवाला ज्ञान देत असेल, कोण्या जीवाचा उद्धार करत असेल, कधी काळी विघ्नाला बसले असेल, कधी काळी परमेश्वर त्या ठिकाणी अनंत जीवांचा उद्धार करत असेल. पण त्या पदयात्रेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी समूह होते ते सहाय्य होतं. आणि मग अशा ठिकाणी या भक्तांची, या पदयात्रेकडची आर्त ओळखून परमेश्वर आपल्या सोबत सुद्धा असतात, सोबत असतात. मी चालत नाही, तुम्ही आम्ही चालत नाही. आम्ही आमच्या पदयात्रेत 22 किलोमीटर 24 किलोमीटर होतं अंतर. आमचे चांगले होते ज्यावेळेस आम्ही निघालो तांदळवाटी ते हरताळा, त्यावेळेस सुद्धा 22 किलोमीटर बाबा होते सोबत. चालत कोणीच नव्हतं. भर उन्हाचे दिवस होते, उन्हामध्ये सापडलोच होतो. जसे तुम्ही आता चांगल्या उन्हामध्ये सापडले, आम्ही सुद्धा शेवटच्या तडाख्यात उन्हामध्ये सापडलोच होतो. पण तरी पदयात्रा ही चालतच होती. म्हणून आपण चालत नाही, देव आपल्याला चालून घेतात. आपण बोलत नाही, देवाशी आपण बोलत नाही, पण देव आपल्याला बोलून घेतात. आलं का लक्षात? आपल्याला ऐकायला येत तरी नसलं तर परमेश्वरचं शास्त्र, परमेश्वराचं ज्ञान हे परमेश्वर आपल्याकडून ऐकून घेतात. आलं का लक्षात? आपल्याला दर्शनाचा, संतांच्या दर्शनाचा कंटाळा जरी आला, पण परमेश्वर अशा अवसरामध्ये आपली बुद्धी, आपल्या बुद्धीवर, आपल्या जीवावर जे काही आलेला एक प्रकारचा मलिनत्व असते, ते मलिनत्व नष्ट करून परमेश्वर काय करतात? जीवाला धर्मावर आणतात. आपण धर्मावर आलो पाहिजे. बाबा किती काही आपल्याला चालवत जरी असेल, पण बाबासाठी चालवत नाही, लक्षात ठेवा. त्यांच्यासाठी काहीच नाही आहे, हे सगळं तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून देवाला प्रार्थना हेच करावं लागतो, देवा मी चालत नव्हती पण तुम्ही मला चालवून घेऊन राहिलेलं आहे. देवा मी चालत नव्हती पण देवा तुम्ही मला चालवून घेऊन राहिलेलं आहे, मला तुम्ही तुमच्या स्थानापर्यंत नेऊन राहिलेलं आहे. हे अनंत उपकार त्या परमेश्वराचे आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो की जेणे दाखविले आनंद करतात, एवढा मोठा परमेश्वर या संतांनी आपल्याला दाखवलेला आहे. त्यांचे उपकार आपल्या जीवनामध्ये आपण कधी विसरता कामा नये. आपण सदैव संतांचे उपकार आपल्या जवळ ठेवले पाहिजे. कोणी आपल्या जीवनामध्ये स्थानवंदनाला निमित्त असेल, कोणी आपल्या जीवनामध्ये प्रसाद वंदनाला निमित्त असेल, कोणी आपल्या जीवनामध्ये अनेक अधिकरणाच्या, अनेक वासनिकांच्या, अनेक भेटीला निमित्त असेल. जे आपल्याकडून करून घेतला जात नव्हता तो विधी, तो बाबांनी आपल्याकडून करून घेतला. याचे निमित्त मात्र आमचे गुरु असतात, आमचे संत असतात. या संतांना काय गरज आहे?
हे संत कधी आपल्या आश्रमात बसूनही सुद्धा आपला उदरनिर्वाह आपलं सर्व काही चालू शकतात, पण आपल्यासाठी संत हे रात्रंदिवस आपल्या सोबत कष्ट घेत आहेत, दुःख घेत आहेत, याचे उपकार आपल्या जीवनामध्ये आपल्या पदयात्रेकरूंनी सुद्धा आणि बाहेर गावातून आलेली या मंडळींनी सुद्धा विसरता कामा नये. ते उपकार आपल्या जीवनामध्ये त्यांचे आपल्या स्मरणात आपण ठेवत राहू. असं बोलायचं खूप आहे, पण वेळेचं भान ठेवून बोलण्यासारखं खूप आहे. कारण की गुरु आपल्या जीवनामध्ये नेहमी अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम करतात. त्या गुरुची आपण विसरू शकत नाही. आपण सकाळ संध्याकाळ पदयात्रेत आहोत, पण आपल्या जीवनामध्ये ही सुद्धा जाण असली पाहिजे. एवढे मोठे अधिकरण आपल्या सोबत आहे. आमच्या परमपूजने आदरणीय श्रद्धेय मायराज बाबा आपल्या सोबत आहे. एवढे आमचे शिवनेकर बाबा सोबत आहेत, अनिल दादा सोबत आहेत. एवढे अधिकरण आपल्या सोबत असल्यानंतर आपण एवढं सुद्धा भान ठेवलं पाहिजे. तुम्ही तर भान ठेवतात, पण आमच्या इकडली मंडळी अशीच आहे. पदयात्रेत असताना सुद्धा सकाळ संध्याकाळ संत महात्मा दंडोत घालतच नाही. अहो, हे आपलं भाग्य आहे. आपल्या जीवनात संत आपल्याला मिळत आहे, अधिकरण आपल्याला मिळत आहे. आपण सकाळ संध्याकाळ प्रसव मोडले पाहिजे. स्वामीराला प्रार्थून माझ्या सकळ दोषाचा प्रसव मोडावा, 2 दंडोत बाबांना घातल्याच गेले पाहिजे पदयात्रेत असताना. किंवा आपल्या घरी जर संत महात्मे आले त्यांना सुद्धा 2 दंडोत घातल्याच गेले पाहिजे. आपण हा विधी करतच नाही. नुसतं बाबा एका ठिकाणी राहतात किंवा आम्ही एका ठिकाणी राहतो, पण आपण संतांच्या जवळ जाऊन सायंकाळी दंडोत करतच नाही. अरे तो दंडोत केला पाहिजे. दंडोताचा लाभ आपल्या जीवनामध्ये किती अमूल्य लाभ आहे तो आपल्याला कळत नाही. तो लाभ आपण संतांच्या दर्शनाचा आपण घेतल्या गेलं पाहिजे. संत जरी थकलेले असेल, एखादे संत महात्मे थकलेले असेल, त्यांची परोठली सुद्धा आपल्या हातात घेतल्या गेली पाहिजे. किंवा संत मागं राहत असेल, संत पुढे जात असेल, एखादे संत वयोवृद्ध, या पदयात्रेत संपूर्ण वयोवृद्ध मंडळी, मी कमाल समजते या वयोवृद्ध मंडळीची पदयात्रेत चालत आहे, चांगल्या आनंदाने चालत आहे. एका बाईला म्हातारीला विचारलं, ताई तुम्ही किती वर्षाचे आहेत? ते म्हणे मी आता 75 वर्षाचे आहे. तुम्ही 75 वर्षाचा चालून राहिला? हो बाबा चालून राहिलो. मी म्हटलं तुम्हाला काही थकवा येत की नाही? मला थकवा मला अजिबात येत नाही. मला तर परमेश्वर आनंद देतो. त्या ताईंच्या मुखातून एक प्रकारचा आनंद हा शब्द निघाला. काय मला देव भेटला पाहिजे, मला परमेश्वर भेटला पाहिजे, हीच अपेक्षा संत महात्म्याची आहे आणि तुमची आमची सगळ्यांची आहे. आणि मग सगळ्यांना देव भेटावा, देव दिसावा, परमेश्वर दिसावा. भिक्षेच्या माध्यमातून का होईना, आमच्या भिक्षेच्या माध्यमातून का होईना, पण शोधणी करत राहतात आमचे परमेश्वर, आमचे साधक लोक शोधणी करतात. या दिशेनं भेटेल का, त्या दिशेनं भेटेल काय, भिक्षा का मागतात. इथं अन्न शिजल्यानंतर सुद्धा विवेक दादा भिक्षेला जातात, शिवनेकर बाबा भिक्षेला जातात. का जातात भिक्षेला? एवढं मोठं पक्वाने आमच्या दंडाळे परिवाराने करून ठेवलं, पण तरी भिक्षेला जातात. का जातात? परमेश्वराचा शोध दिसावा, परमेश्वर भेटावा, परमेश्वर मला दिसावा, हीच तळमळ आमच्या साधकाच्या अंतःकरणामध्ये असते. आपण सुद्धा घरातून बाहेर निघालो, आपली सुद्धा तळमळ तेवढीच असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला काही माझं सांगणं योग्य नाही. तुम्हाला प्रबोधन गेल्या 4 तारखेपासून परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री आमचे मायराज बाबा, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री शिवनेकर बाबा, अनिल दादा, ही सगळी मंडळी या ठिकाणी करत आहेत. तुम्हा सर्वावर असलेले हे संतांचे उपकार आहे. ते उपकार आपल्या जीवनामध्ये विसरता येत नाही. आणि म्हणून आपला प्रवास चांगल्या पद्धतीने सुखाचा जावा अशी आम्ही या वरुड तालुका ग्रामीण मानवा सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवितो. या ठिकाणी अनेक आमचे वरुड तालुका ग्रामीण मानवा सेवा मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. आमचे गोपाल भाऊ नेरकर या ठिकाणी आलेले आहेत, वसंतराव वांदे या ठिकाणी आलेले आहेत. लोणीला त्या ठिकाणी चहाचं पाळ काहीतरी ठेवलेलं आहे, त्यांनी ते सुद्धा दंडोत घालण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या पदयात्रेचे संयोजक या ठिकाणी मानश्री जे नेहमी वरुड तालुका संपर्क प्रमुख असे मानश्री आमचे प्रमोदराव उर्फ बाबारावजी खाडे या ठिकाणी आलेले आहेत. नेहमी संपर्क त्यांचा दांडगा या तालुक्यात आहे. तसेच आमचे या ठिकाणी आलेले मानश्री दिवाकरराव चौधरी आहेत. दिवाकररावजी आमचे शेळके या ठिकाणी आहेत, जे आमच्या पदयात्रे समेत असते. या तालुक्यातून कमीत कमी 100 लोक
100 लोक आमच्या पदयात्रेत असतात दरवर्षी समाविष्ट असतात सर्व आमच्या सौ कल्पनाताई, आमच्या सौ नंदाताई, तसेच आमच्या सौ फंदाळेताई, अनेक मंडळी या ठिकाणी आली. या सर्व मंडळीचं मी या दंडाळे परिवारातर्फे आणि वरुड तालुका ग्रामीण मानवाशा मंडळातर्फे या ठिकाणी स्वागत करतो. या गावांनी चांगलं आपल्याला सहकार्य केलं. या ठिकाणी आपण हे दंडाळे 2 भाऊ आहेत, असे बंडूभाऊ दंडाळे आणि लीलाभाऊ दंडाळे हे धर्म कार्यात नेहमी सक्रिय असतात आणि धर्माला यांचा नेहमीप्रमाणे आधारभूत असतो. आमच्या व्याख्यानमालेला सुद्धा फार मोठा आधार या कुटुंबाचा असतो. त्या कुटुंबाचे या ठिकाणी मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपले. दंड.